नमस्कार मित्रांनो, मी महेश जाधव. स्वागत आहे तुमच्या महेश जाधव या यूट्यूब चॅनल वर. चला तर मग मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी गोड अशी माहिती सांगणार आहे. तर चला मित्रांनो, वेळ वाया न घालता टॉपिक वर येऊया. छत्रपती शिवाजी महाराजांची कथा सुरू होते ती शिवनेरी किल्ल्याच्या सुंदर दृश्याने, जिथे त्यांचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाबाई आणि शहाजी राजे भोसलेंच्या पुत्राचा जन्म झाला. जिजाबाईच्या धार्मिक आणि राष्ट्रभक्तीच्या शिकवणींनी शिवाजींच्या मनात स्वराज्याचे बीज रुजवले. शिवाजींचे बालपण. जिजाबाईंच्या सान्निध्यात घालवताना त्यांना रामायण, महाभारत आणि इतर धर्मग्रंथांच्या कथा ऐकायला मिळाल्या. जिजाबाईने शिवाजींना शौर्य, धैर्य आणि धर्मनिष्ठेच्या गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे त्यांच्या मनात स्वराज्याचे स्वप्न आकार घेतले. शिवाजी जिजाबाईंकडून शिकत असताना त्यांच्या शिकवणींनी कसे प्रेरित झाले ते दाखवले जाते. तरुणपणात शिवाजी महाराजांनी तलवारबाजी, घोडेस्वारी, धनुर्विद्या आणि युद्धकला यांचा अभ्यास केला. त्यांनी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गुरिल्ला युद्धतंत्राचे धडे घेतले. शिवाजींनी विविध युद्धतंत्र शिकताना आणि त्यांची शौर्यपूर्ण तयारी कशी केली हे दाखवले जाते. 1645 साली वयाच्या 16व्या वर्षी शिवाजींनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याच्या स्थापनेची सुरुवात केली. त्यांच्या पहिल्या विजयाचा उत्साह दाखवताना त्यांच्या धैर्याचे आणि नेतृत्व गुणांचे दर्शन होते. तोरणा किल्ल्याच्या जिंकण्याच्या दृश्यात शिवाजींची रणनीती आणि त्यांच्या साहसाची ओळख होते. प्रतापगडच्या लढाईच्या दृश्यात शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पराभव कसा केला ते दाखवले जाते. अफजल खानाने शिवाजींना फसवण्याचा प्रयत्न केला, पण शिवाजींनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या आणि धाडसाच्या जोरावर त्याला पराभूत केले. या प्रसंगात शिवाजींचे धैर्य आणि रणनीती कसे महत्त्वपूर्ण होते हे दाखवले जाते. 1674 साली रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांच्या राज्याभिषेकाचे दृश्य दाखवताना स्वराज्याची स्थापना कशी झाली ते दाखवले जाते. शिवाजींनी छत्रपती हा किताब स्वीकारून मराठा साम्राज्याचा विस्तार कसा केला हे स्पष्ट केले जाते. शिवाजी महाराजांच्या जीवनकथेतून आपल्याला धैर्य, दूरदृष्टी आणि निस्वार्थी सेवाभाव शिकायला मिळतो. त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते साकार करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या कथा आपल्याला हे शिकवतात की कठीण प्रसंगातही हार मानू नये आणि आपल्या उद्दिष्टांसाठी झगडत राहावे. शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपल्यालाही मोठ्या स्वप्नांचा पाठपुरावा करायला हवा, कारण स्वप्न बघणाऱ्यांचीच जग जिंकण्याची किमया असते. चला तर मित्रांनो, भेटू पुन्हा एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये आणि कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.